राजनीति देशभक्ति है, हमारा आने वाला भविष्य है। लोकतंत्र का मेरे लिए मतलब है कि जनता का राज हो। हमारे लिए अरविंद केजरीवाल का मतलब है भ्रष्टाचार से मुक्ति। आ गया भाई, आ गया। आम आदमी आ गया। भ्रष्टाचार मिटेगी, आम आदमी पार्टी। इतने वक्त के बाद नई पीढ़ी के आदर्शवादी युवा युवती राजनीति में आ रहे हैं। आम आदमी पक्ष आताच्या घडीला देशाच्या राजकारणात सगळ्यात जास्त उत्सुकता असलेला पक्ष, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून तयार झालेला पक्ष। आपण जे लोक पैशाच्या जीवावर राजकारण करतात त्यांना आव्हान देण्यासाठी आलोय असं म्हणत अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी दिल्लीच्या या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उतरलेत। ही निवडणूक एका अर्थाने अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दिल्लीच्या राजकारणात आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपा यांची शक्तीतुऱ्याचा जंगी सामना असावा अशीच दुरंगी लढत होत होती। अरविंद केजरीवाल यांनी या लढतीमध्ये तिसरा रंग भरलाय आणि ही लढत सरळ सरळ तिरंगी केली आहे। अवघ्या 1.5 वर्षात आपल्या पक्षाचा जन्म झाल्यापासून या पक्षाला एवढं यश कसं मिळालं, एवढ्या लोकांपर्यंत हा पक्ष कसा पोहोचला, दिल्लीतल्या प्रत्येक सर्वसामान्य घरामध्ये या पक्षाचं नाव कसं पोहोचलं, असं कोणतं अनोखं प्रचार तंत्र या पक्षाने वापरलं ज्यामुळे आज दिल्लीमध्ये काँग्रेस, भाजपा आणि त्याबरोबरच आम आदमी पक्ष हे 3 पक्षांची प्रमुख लढत आहे असं म्हटलं जातंय। पुढच्या अर्ध्या तासात आपण याचाच वेध घेणार आहोत। दिल्लीची ही हवा की देशाची बदललेली हवा आहे का, आणि ती आम आदमी पक्षाने ओळखली आहे का, की हा फक्त मीडियाने तयार केलेला बुडबुडा आहे। आम आदमी पार्टी से आया। हाँ, ये रहती है शहला अहमद। आपका वोट हम पक्का समझे सर? What are your views on the party? आम आदमी पार्टी से वोट। श्रीकृष्ण शर्मा हे अनिवासी भारतीय आहेत। ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा बँकिंगशी संबंधित व्यवसाय आहे, पण गेल्या 1.5 महिना ते दिल्लीत आलेत आम आदमी पक्षाचा प्रचार करायला। आर्थिक नुकसान सोसत आपल्या देशासाठी आपण काही करू शकतोय या समाधानासाठी। मैंने कभी जिंदगी में इतना अच्छा फील किया ही नहीं। जितनी नींद मेरे को अच्छी इन पिछले 1.5-2 महीनों में आई है, इतनी अच्छी नींद शायद आई नहीं कभी ना। तो बड़ा ही सेटिस्फेक्शन है। शर्मा जिथे प्रचार करतात तो दिल्लीतल्या उच्चभ्रूंचा परिसर आहे। सफाईदार इंग्लिश बोलणाऱ्या शर्मांचा आपच्या स्ट्रॅटेजिस्टने असा नेमका उपयोग साधलाय। हर बंदा जो है वो अलग तरह का है। कोई जर्नलिस्ट है, कोई बिजनेसमैन है, कोई रिटायर्ड है, किसी के मतलब हर कोई अपने अलग अलग प्रोफेशन से हैं और प्रॉब्लम्स ऑलमोस्ट सेम है, जो बेसिक प्रॉब्लम्स हैं। तो वो उनको अंडरस्टैंड करना, जैसे करप्शन है या जो सफाई नहीं होती, पार्क गंदे हैं, अपना इनका सीवरेज नहीं चलता, तो मेरे ख्याल से जो दूसरी पॉलिटिकल पार्टीज हैं उनके जो मुद्दे हैं वो लोगों के मुद्दे हैं ही नहीं। भ्रष्टाचार मिटाएगी आम आदमी पार्टी। जसं शर्मांसारखे अनिवासी भारतीय दिल्लीत प्रचारासाठी आलेत, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातूनही सहभागी झालेत। हा ओरिसामधल्या स्वयंसेवकांचा ग्रुप आहे। दिल्लीच्या मेहरुली नावाच्या दाट वस्तीतून तो फिरतोय। भाषा वेगळी, मग प्रचाराला अडचण येत नाही का यांना, असं विचारलं तर म्हणतात, देशात आता सगळीकडे सारखे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नच लोकांना आपसात जोडतायत। हमें ये बताइए कि आप उड़ीसा से आए हुए दिल्ली में, ये इससे आपको क्या मिलता है? नहीं, ये तो नीति सिद्धांत का बात है। ये करप्शन का विरुद्ध में जो फाइट किया है, इसीलिए हम लोग को प्रभावित हुए, तो इसीलिए वो सब साथी हमारा साथ आ गया। देखिए, हम आम आदमी के पास जाते हैं, जो कॉमन लोग हैं वही प्रॉब्लम फेस कर रहे हैं, और हम लोग भी कॉमन आदमी हैं, आम आदमी हैं, उड़ीसा से आए हैं। यहाँ घर घर जाएंगे, लोगों को समझाएंगे, और जो लोग मिलेगा मेरा जो प्रॉब्लम है यहाँ के भी वही आम आदमी का वही प्रॉब्लम है। हम लोग जाएंगे, उनके पास समझाएंगे, उनसे भी बोलेंगे कि इस बार आम आदमी पार्टी को सपोर्ट कीजिए। यदि वो सक्रिय हो जाए तो साथियों देश बदल जाए। हम ही लोगों ने पार्टी बनाई है, सपोर्ट कीजिए सर, सपोर्ट। दिल्लीतल्या कार्यकर्त्यांचा प्रचाराचा उत्साह तर अधिक मोठा। ते आधी मतदार यादी तपासतात, मग आम आदमी पार्टीची माहिती देतात। काहींना ती आधीच असते, मग त्या भागातल्या उमेदवारांबद्दल सांगतात। अनेक लोक उत्सुकतेने ऐकतात, या स्वयंसेवकांशी चर्चाही करतात, पण काही तर दरवाजाही नीट उघडत नाहीत। मैं आपसे रिसीव कर लिया।
and support and vote for Aam Aadmi Party. आणि कधी तर बुजुर्गांकडून डाफरून घ्यायचीही वेळ येते. वो चाहते थे कन्ना जी हजारे अनशन करते हुए मर जाते रामीपुर में, उसकी पगड़ी बांध कर उसका बेटा बन जा, देश पर राज कर लूं, लेकिन उसको गुरु ने उसे पहले फटका दिया और किरण बेदी ने उसे पहले धक्का दे दिया. वो क्या राजनेता लोगों के जबरन वो कनेक्शन जोड़ने का काम राजनेता करते हैं क्या? हे स्वयंसेवक जसे तरुण आहेत तशा वृद्ध महिलाही प्रचारात उत्साहाने भाग घेतात. आपापली प्रकृती सांभाळत त्यांचा हा प्रचार सुरू असतो. मैं इस उम्र में इसलिए मैं पैरों से बहुत परेशान हूँ, फिर भी मैं इस पार्टी के साथ जुड़ी हूँ क्योंकि ये एक ईमानदार पार्टी है. हम जितने भी घरों में गए 100% हमको यही मिला है कि हम झाड़ू पे मोहर लगाएंगे, क्योंकि दिल्ली से लोग इतने परेशान हो चुके हैं महंगाई से, एक एक चीज़ से लोग परेशान हो गए, भ्रष्टाचार से लोग परेशान हो गए हैं. हेलो, हाँ, मैं आम आदमी पार्टी से विजय बाबा समर्थक बोल रहे हैं. तो आम आदमी पार्टी का चुनाव चिन्ह है झाड़ू. प्रचार कव्हर करता करता अशाच एका इंटरेस्टिंग कार्यकर्त्याला आम्ही भेटलो. आपसे एक विनती है सर कि गंदी राजनीतिक सफाई करने के लिए झाड़ू पे ही बटन दबाएं. जमाना तंत्रज्ञानाचा आहे, पण हे महाशय तर थेट स्वतःच एक तंत्र बनलेत. हर दिन ऐसे 200, 250, 300, कभी 400 भी हो जाता है. मुझे ये पूछना है कि आजकल नया तकनीक आया हुआ है कि एक ही बटन दबाए तो बहुत सारे लोगों को फोन जाते हैं, उसके बावजूद भी आप हर एक आदमी को फोन कर रहे हैं. नहीं, वो है हमारे पास, लेकिन उसमें ज़्यादा कर करके वो बताते हैं रॉन्ग नंबर, बीजी, स्विच ऑफ. ये जो कर रहे हैं ना, ये हमें स्विच ऑफ भी नहीं बताते, बीजी भी नहीं बताते. या पक्षाची उमेदवार निवडीची प्रक्रिया खूप महत्वाची आहे. याबद्दल पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी विस्तृतपणे सांगितलंय. हमने खुले तौर पे आमंत्रण मांगे, कहा कोई भी व्यक्ति चाहे वो हमारी पार्टी का सदस्य भी नहीं है वो अप्लाई कर सकता है. अप्लाई जब किया उनका एक स्क्रीनिंग किया, ये देखने के लिए किस तरह के लोग हैं, इंटरव्यू हुआ और उसके बाद एक शॉर्ट लिस्ट करके कैंडिडेट की सूची जारी की और वो शॉर्ट लिस्टेड कैंडिडेट का पूरा बायोडेटा और उनके परिवार का, संपत्ति का पूरा विवरण वेबसाइट पे डाल दिया और सबसे कहा कि आप 10 दिन में बताइए, अगर इसके बारे में कोई आपत्ति आपको लगती है तो बताइए. उसके बाद उसी विधानसभा क्षेत्र में जाके वहां के कार्यकर्ताओं के बीच में चुनाव करवाया. आप बताइए आपको इनमें से कौन पसंद है? प्रत्येक उमेदवाराने जे तिकीट मागताना ॲफिडेव्हिट दिलंय ते खूप महत्वाचं आहे. पक्षाने त्याचा वापर प्रचार साहित्यात केलाय. पेपर पॅम्पलेट्सच्या माध्यमातून मतदारसंघात सगळीकडे हे वाटण्यात येत आहे. यातल्या काही प्रमुख गोष्टी पाहूयात. मी लाल दिवा वापरणार नाही. मी आवश्यक नसेल तर सुरक्षा व्यवस्था घेणार नाही. मी मोठा बंगला घेणार नाही. मी जनलोकपाल कायदा पास करेन. निवडून आल्यानंतर आपण लोकांमधलेच एक असू हे सांगायचा हा प्रयत्न आहे. आजचे नेते आणि जनता यांच्यातल्या दरीवर खूप मुत्सद्दीपणे हे बोट ठेवतायत. अशा पक्षाची उमेदवारी मिळणं हीच खरी परीक्षा आहे असं हे उमेदवार मानतात. सही कह रहे हैं आप. यहाँ पे आम आदमी पार्टी में सबसे पहले जो कंडीशन हमने रखी थी कि जब तक वो इस अग्नि परीक्षा से नहीं गुजरेगा तब तक उसको टिकट नहीं मिलेगी. और यहाँ पे खुशी वाली बात यह है कि यहाँ उम्मीदवार जो है किसी के थ्रू नहीं आया है, वो अपनी योग्यता के कारण आया है. निवडणुका आल्या की जाहीरनामे आलेच. इतर पक्ष पूर्ण राज्यासाठी एक जाहीरनामा बनवतात, पण आम आदमी पार्टीने प्रत्येक मतदारसंघाचा असा वेगळा जाहीरनामा बनवलाय. यातून उमेदवारही मग त्यांच्या प्रचारात फक्त महत्त्वाचे स्थानिक मुद्दे घेतात. मतदारांना थेट अपील होतील असे. आलू, प्याज और टमाटर वो तीनों शतक लगा रहे हैं. मेरे प्रमुख 3 मुद्दे, एक तो यहाँ की महिलाओं की सुरक्षा बेहद जरूरी है, दूसरा यहाँ के बच्चों के लिए रोजगार और शिक्षा जरूरी है और चिकित्सा जरूरी है. आम आदमी पक्ष ही निवडणूक आंदोलनाच्या स्वरूपातच लढवतो. एका अर्थाने ते साहजिक पण आहे म्हणा. आंदोलनातून जन्म झालेला हा पक्ष आहे. पण एकदा का तुम्ही राजकारणात आलात की तुम्हाला काही गोष्टी लागतात. उदाहरणार्थ पैसा. आणि तुम्ही पैसा गोळा करायला सुरुवात केलीत की मग तुमच्यावर आरोप पण व्हायला सुरुवात होते. आम आदमी पक्षावर फंडिंगच्या संदर्भामध्ये आता आरोप होऊ लागलेले आहेत. पण या पक्षाने ज्या पद्धतीने देणग्या गोळा केलेल्या आहेत तो निश्चितपणे सध्याच्या राजकारणामध्ये एक अनोखा प्रयोग आहे. काय आहे हा प्रयोग?
आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. तो हम क्या हम आपसे 10-20 रुपए की डोनेशन को उम्मीद कर सकते हैं? इलेक्शन में 10-20 रुपए जो भी आप डोनेशन दे सकते हैं. 10 रुपए दे दीजिए. आपके 10 रुपए 10 लाख के बराबर है, जो देश की राजनीति बदलने में काम आएंगे. साहब, यूपी के कुछ पार्टियां और आम आदमी पार्टी को खबरें आ रही है कि अब्रोड से बाहर से पॉलिटिकल फंडिंग हो रही है. शीला दीक्षित जी ने भी आरोप लगाया है आम आदमी पार्टी पर. क्या आप होम मिनिस्ट्री इसकी जांच कराएगी? हमारे पास भी कंप्लेंट्स आ गई है, उसकी जांच हम करा रहे हैं. आप अपने को इतना स्वच्छ बोलने के बाद आपको विदेश से पैसा आता है, वो भी कहते हैं वेबसाइट में डिटेल है. मैंने विवरण देखा वेबसाइट में, वहाँ तो सिर्फ 12-13 देशों से कितना पैसा आया वही उसी का डिटेल है. किसने दिया, क्यों दिया? हम तो कह रहे हैं सारी जांच कर ले, पर हम ये भी कह रहे हैं साथ साथ कांग्रेस बीजेपी की भी तो जांच कर ले. हमारी तो सारी जांच कर लो. मैं होम मिनिस्टर साहब से ये कहना चाहता हूँ कि कांग्रेस की फंडिंग भी तो बता दे जरा सी. कांग्रेस के 2000 करोड़ कहाँ से आए हैं? ज्या दिवशी आम आदमी पक्षावर काँग्रेस आणि भाजप सारख्या बड्या पक्षांनी फंडिंगच्या बाबतीत आरोप केले, त्याच दिवशी एक गोष्ट स्पष्ट झाली. या छोट्या पक्षाचं या मोठ्या पक्षांना आता आव्हान जाणवू लागले आणि त्याच वेळेला आम आदमी पक्षाच्या फंडिंगच्या बाजूकडेही लक्ष द्यायची गरज निर्माण झाली. पैसे नसताना आणि पैसे मागता मागता स्वतःची प्रतिमा कशी उभी करता येते आणि प्रचारही कसा करता येतो, त्याचं हे एक अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे. आम आदमी पक्षाने जानेवारी 2013 पासून ऑनलाईन पद्धतीने देणग्या स्वीकारायला सुरुवात केली आणि पक्षाला अवघ्या 7 महिन्यात 14 कोटी रुपये मिळाले. यात जसे देशातले देणगीदार होते तसेच परदेशातलेही होते. पण प्रत्येक देणगी खात्यात जमा झाली की पक्षाकडून वेबसाईटवर तसं जाहीर केलं जातं. मग ती देणगी 10,000 रुपयांची असो, 1,000 रुपयांची की अवघ्या 1 रुपयाची. यातून देणगीदारांचा आणि या पक्षाच्या सहानुभूतीदारांचा विश्वास वाढला. एकीकडे अशी ऑनलाईन देणगीची मोहीम होती, तशी भारतभर लोकांना भेटूनही देणगी मिळवली जात होती. 10 रुपए दे दीजिए. आपके 10 रुपए 10 लाख के बराबर है, जो देश की राजनीति बदलने में काम आएंगे. या थेट देणगी मोहिमेला दिल्लीच्या प्रचाराच्या निमित्तानं जोरदार प्रतिसाद मिळाला. उमेदवाराची माहिती देण्यासाठी जेव्हा कार्यकर्ते घरोघरी फिरतात तेव्हा या देणगीबद्दलही विनंती करतात. 10-20 रुपए का है डोनेशन दे रहे हैं, पैसे से इलेक्शन लड़ा जाएगा. तो हम क्या हम आपसे 10-20 रुपए की डोनेशन को उम्मीद कर सकते हैं इस पार्टी को इलेक्शन लड़ने के लिए? बहुत बहुत धन्यवाद सर. मैडम रसीद. पण प्रत्येक ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या पदरात काही पडतंच असंही नाही. आप इस इलेक्शन में 10-20 रुपए जो भी आप डोनेशन दे सकते हैं, आम आदमी पार्टी को डोनेशन दीजिए कि आपके पैसे से इलेक्शन लड़ा जाएगा. क्या आपसे 10-20 रुपए की उम्मीद कर सकते हैं जो आप आम आदमी पार्टी को सहयोग देंगे? भविष्य में देखेंगे. पण एकंदरीतच लोक विश्वासाने आणि उत्साहाने पैसे देत आहेत असं या कार्यकर्त्यांनी सांगितलंय. पिछले 1 हफ्ते में लोगों ने करीब 60-70 हजार करीब इस विधानसभा में डोनेशन दिया है. देणगी मागणं आणि किती मिळाली ते जाहीर करणं यामागे नेमकी काय प्रक्रिया होती हे योगेंद्र यादव यांनी सांगितलंय. पहली बार देश की राजनीति में 1 नंबर का पैसा आ रहा है. लेकिन आप ये देखिए, ये जो 14 करोड़ हमने खर्च हमारे पास आज है, उतना तो कांग्रेस और बीजेपी मिलके एक कॉन्स्टिट्यूएंसी में खर्च करने वाले हैं. इसके लिए हम प्रचार करेंगे और लोगों के पास जाएंगे, कहेंगे भाई ये आपका ही पैसा है जो घूम के आपके पास आ रहा है, ले लो इसे. अगर मन नहीं मान रहा, रोक नहीं पा रहे हो तो ले लो, लेकिन वोट वहीं डालना जहां डालें. क्योंकि अंततः मतदाता की जेब में वोट डालना एक बात है, उसकी जमीर को खरीद लेना दूसरी चीज है. हे असे पैसे पण मागायचे आणि मतं सुद्धा, हे काही देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच होत नाहीये. आपल्या महाराष्ट्रात राजू शेट्टींनी हाच प्रयोग केला होता. 1 वोट आणि 1 नोट अशीच त्यांची घोषणा होती. पण दिल्लीमध्ये मात्र हे नवं आहे. या अगोदर पैसे द्यायचे आणि मतं घ्यायची असं इथल्या राजकारण्यांना वाटू लागलेलं आहे. आणि फक्त दिल्लीत नाही, देशभर वाटू लागलेलं आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने ह्या आपल्या नव्या तंत्राने पहिल्यांदाच त्याला आव्हान दिलंय. खरं तर राजकारणात पैसाच लागत नाही, उलट राजकारणात कार्यकर्ते लागतात, विचार लागतो. हा विचार कार्यकर्त्यांपर्यंत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावा लागतो. अंकल पोस्टर लगा दे.
नई पार्टी है, इसीलिए भरोसा कर रहे हैं। आम आदमी पार्टीची ही सोशल मीडियाबद्दलची कोर टीम. सगळे सदस्य अवघ्या 30 मधले. जवळपास प्रत्येक जण मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे, पण सध्या सुट्टी घेऊन फेसबुक आणि ट्विटरवर आम आदमी पार्टीचा प्रचार करतायत. ट्विटरवरच्या ट्रेंड्समध्ये दर दिवशी पक्षाचा थेट उल्लेख असावा असा त्यांचा प्रयत्न असतो. ऑलमोस्ट डेली इंडिया ट्रेंड्स में होते हैं और कई बार तो हम वर्ल्ड ट्रेंड में भी आए, वर्ल्ड ट्रेंड में नंबर 1 पे भी रहे. अरविंद केजरीवाल असो किंवा योगेंद्र यादव, या पक्षाचे जवळपास सगळेच नेते सोशल मीडियावर आणि विशेषतः ट्विटरवर ऍक्टिव्ह आहेत. या नेत्यांना मग त्यांच्या फॉलोअर्सच्या संपर्कात ठेवायचं कामही ही टीम करते. डेली 500 से 700 मैसेजेस आते हैं, तो हम लोग की पूरी टीम है जो उनको आंसर करती है. उसमें क्वेरीज आती है, उनको आंसर कराया जाता है. अंकित सोशल मीडियाचा एक्सपर्ट आहे. थेट मतदानावर इंटरनेटच्या या जगाचा काही प्रभाव नाही असं म्हणणाऱ्यांसाठी त्याच्याकडे उत्तर आहे. ऐसा गलत है. क्यों? क्योंकि ये भी लोग हैं, ऐसे लोग हैं जो कहीं किसी घर में बैठे हैं और 4 दिसंबर को जाके वोट डालेंगे. इस बार जबकि मामला त्रिकोणीय है, 500 50 वोट पे फैसला होगा. मैं ये नहीं बोलता कि 2 लाख वोट का फर्क आ जाएगा पर कॉन्स्टिट्यूंसी, लेकिन 500 वोट का फर्क भी इस बार किसी को जिताने हराने के लिए काफी है. या पक्षाचे कार्यकर्ते दर दिवशी एखाद्या सीएनजी पंपासमोर उभे राहतात, आपला जामानिमा घेऊन. प्रत्येक रिक्षावाला त्यांना पोस्टर लावू देतो असं नाही, पण नकाराची कारणंही वेगवेगळी असतात. पण जे लावू देतात त्यांच्या मोबाईलचा, परमिटचा आणि रिक्षाचा असे 3ही नंबर लिहून घेतले जातात. नई पार्टी है, इसीलिए भरोसा कर रहे हैं. वो ईमानदार बंदा है, इसीलिए भरोसा कर रहे हैं. आम आदमी पार्टीची स्थापना झाली तेव्हाच अरविंद केजरीवाल या पक्षाचे नेते झाले होते. आता दिल्लीच्या निवडणुकीत पक्षाने त्यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उतरवलाय. सामूहिक नेतृत्वाची भाषा करणाऱ्या या पक्षाने ही इतर पक्षांसारखी व्यक्तिपूजा का सुरू केली? एक सामान्य वोटर अपने मुख्यमंत्री से, अपने प्रधानमंत्री की आंख में आंख डाल के देखना चाहता है, उससे जुड़ना चाहता है. इसलिए एक चेहरा पेश करना जरूरी था. हमारी खुशकिस्मती थी कि हमारे पास एक चेहरा था. लेकिन चुनाव में एक चेहरा होना और संगठन किसी एक व्यक्ति के इर्द धुरी पे चलना, ये 2 बिल्कुल अलग चीजें हैं. हमें पता है हमारी स्ट्रेंथ क्या है. हमारी स्ट्रेंथ है आम आदमी पार्टी का नाम, झाड़ू, अरविंद केजरीवाल. उम्मीदवार फिलहाल हमारी स्ट्रेंथ नहीं है. लोग जानते नहीं है कईयों को. तो हमें तो अपनी स्ट्रेंथ पे खेलना होगा. वीकनेस पे हम कैसे खेल सकते हैं? दिल्लीच्या तब्बल 3दा मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित यांना त्यांनी दीक्षित यांच्याच मतदारसंघात आव्हान दिलंय. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातली ही निवडणूक आता कमालीची चुरशीची झाली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्यात दिल्लीतल्या काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बलात्काराच्या घटनांनी देशाच्या राजधानीत कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचं सिद्ध केलं. कांदा 80 रुपये किलोवर पोचत सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय आणि 15 वर्षांच्या सततच्या काँग्रेसच्या राज्यानंतर लोकांना बदल हवाय असं म्हटलं जात आहे. आणि नेमकं त्याच वेळी अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रचार करून आम आदमी पार्टी लोकांसमोर आली आहे. आता याचा अर्थ येणाऱ्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळेल असा होतो का? तर ते काय आपल्याला सांगता येणार नाही. 8 डिसेंबरला या दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल लागेल, त्यावेळेला आपल्याला कळेल. पण एक गोष्ट नक्की आहे, दिल्ली बदलली आहे आणि बदललेल्या दिल्लीची भाषा बोलून जे राजकारण करतील त्यांनाच दिल्ली यापुढे आपला नेता मानेल. आणि खरं सांगू, निवड दिल्लीच नाही, देशही बदलतो. धन्यवाद.